महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। निवडणूक आल्या पक्षाच्या वतीने कशा पद्धतीने लढणार आहात? छत्रपती संभाजीनगरमधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका भूमी अधिकार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी लढल्या जातात। या सर्व निवडणुका आम्ही या पक्षाच्या माध्यमातून लढणार आहोत। आताच आमच्या पक्षाने 29 महानगरपालिकेमधल्या निवडणुका या ठिकाणी लढलेल्या आहेत, त्याला सामोरं गेलेलं आहे। आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका संदर्भातला आमचा जो अजेंडा आहे की आज 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे या देशाला सत्ता मिळून 75 वर्ष होऊन गेले तरी आम्हाला या नागरी ग्रामीण भागातील लोकांना रस्ते, पाणी, वीज आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींबद्दल संघर्ष करावा लागतो आणि निवडणुका घ्यावा लागतो। हेच मुळात या प्रस्थापित पक्षांचं अपयश आहे। आणि ह्या प्रस्थापित पक्षांचा अपयशामुळं ह्या भूमिपुत्रांचा, या नागरिकांचा या ठिकाणी विकास होत नाही आहे। भूमी अधिकार पक्षाचा हा अजेंडा आहे की प्रत्येक सत्ता जी आहे, राजकारणामध्ये जी सत्ता आहे ही कुठल्याही एका घराण्यापुरती मर्यादित न राहता ही सर्वसाधारण सगळ्या व्यक्तीपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे। आणि प्रस्थापित पक्ष त्या गोष्टीला कुठंतरी मान्यता देत नाही आहे। प्रस्थापित पक्ष या राजकीय घराण्यासमोर झुकलेला असल्यामुळे आमचा भूमी अधिकार पार्टी प्रत्येक सर्वसाधारण उमेदवाराला, भूमिपुत्राला, इकडच्या नागरिकाला निवडणूक लढण्याची संधी या ठिकाणी निर्माण करून देतोय आणि भूमी अधिकार पार्टी त्याच्यासोबत ठामपणाने या ठिकाणी उभा असणार आहे। सांजकर, भूमी अधिकार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष।